ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने 32 लाखांचा गंडा, चौघांवर गुन्हा दाखल. ऊसतोड मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून मलवडी तालुका खानापूर येथील वाहतूकदाराची 32,900,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत उल्हास बाळासाहेब पवार वय वर्ष 34 राहणार बलवडी भा यांनी फिर्याद दिली आहे. उल्हास पवार हे बलवडी भा येथे राहतात. त्यांचा शेतीसह ऊसतोडणी आणि वाहतुकीचा व्यवसाय आहे. 13 जून 2022 ते 26 मे 2025 या कालावधीत संशयित तुषार विलास चव्हाण, अशोक सूर्यभान गावस, दोघे राहणार कातखेडा बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ, गजानन एकनाथ खंडागळे राहणार सोळा तालुका वाशिम आणि जगदेव देवांबाजी कांबळे राहणार मारवाडी खुर्द तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी संगनमत करून उल्हास पवार यांचा विश्वास संपादन केला. ऊस तोडणीसाठी मजूर पुरवते असे सांगून या चौघांनी वेळोवेळी त्यांच्याकडून 32,900,000 रुपये घेतले. मात्र त्यांनी मजूर पुरवले नाहीत. पवार यांनी दिलेले पैसे परत मागितले असा टाळाटाळ केली. याबाबत उल्हास पवार यांनी सोमवारी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 3(5) अन्वये चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.